नमस्कार, मास्कॉम स्पार्क या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. सध्या शासन आणि निवडणूक आयोगामार्फत SIR नावाचं एक महत्त्वाचं सर्वेक्षण सुरू असल्याचं तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल. तर SIR म्हणजे नक्की काय? निवडणूक आयोगाचे अधिकारी आपल्या घरी काय येत आहेत आणि सामान्य नागरिक म्हणून आपल्याला यात नेमकं करायचं काय आहे, याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात. SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपली मतदार यादी 100% अचूक आणि अपडेट करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून राबवले जाणारे एक विशेष असं सर्वेक्षण. राज्यातील विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या पूर्णपणे दोषरहित, अचूक आणि नव्या तयार करणे म्हणजेच SIR. देशामध्ये यापूर्वी सन 2002 ते 2004 या कालावधीत हा उपक्रम राबवला गेला होता. त्यानंतर वाढते शहरीकरण, नागरिकांचे स्थलांतरण, मतदारांचे मृत्यू आणि दुबार नावे यांसारख्या कारणांमुळे मतदार याद्या नव्याने तयार करण्याची आवश्यकता निर्माण झाली. त्यामुळे हा सर्वे सुरू करण्यात आलाय. महाराष्ट्रात निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार हा सर्वे 30 जून ते 19 ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येत आहे. यामध्ये निवडणूक आयोगाचे BLO अधिकारी 30 जून ते 8 ऑगस्ट या कालावधीत मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणनापत्र भरून घेणार आहेत. यातील पहिल्या भागात सध्याची माहिती असते. जर मतदाराचे नाव मागील SIRच्या यादीत सापडले तर सेल्फ मॅपिंग केले जाते. जर स्वतःचे तपशील नसतील तर आई वडील आणि आजी आजोबांचे मागील SIR मधील तपशिलांच्या आधारे नातेवाईकांशी जुळवणी केली जाते. या अर्जात जन्मतारीख, मोबाईल आणि आधार क्रमांक भरून कुटुंबातील प्रौढ सदस्याने सही किंवा अंगठ्याचा ठसा देऊन BLO कडे द्यायचा असतो. ज्यांचे जुन्या नोंदींशी मॅपिंग झालेले नाही त्यांना आयोगाने सांगितलेल्या 12 वैध कागदपत्रांपैकी कोणतेही एक पुरावा ठेवावा लागतो. या सर्वांचा ऑनलाईन पर्याय म्हणून इन्सेंट ऍप किंवा वोटर्स ECI गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकता. परंतु यानंतरही BLO ची प्रत्यक्ष घरभेट आणि पडताळणी अनिवार्य असते. आता यामध्ये सामान्य नागरिकांची नेमकी भूमिका काय हे आपण जाणून घेऊयात. तर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या घरी येणाऱ्या BLO अधिकाऱ्यांना अचूक माहिती देणे अपेक्षित आहे. गणनापत्र भरण्यासाठी आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करणं आवश्यक आहे. ज्यांचे मॅपिंग झालेले नाही त्यांनी आपले जुने पुरावे तयार ठेवावेत आणि स्वतःची गणनापत्र वेळेत भरून सही करून द्यावे. एकापेक्षा जास्त ठिकाणी नावं असल्यास केवळ सध्या राहत असलेल्या ठिकाणचेच पत्र भरून द्यावे. या प्रक्रियेमुळे राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी अचूक आणि अत्यंत निर्दोष पद्धतीने बनते. मृत व्यक्तींची नावे किंवा एकाच व्यक्तीच्या अनेक ठिकाणी असणारी दुबार नावे मतदार यादीतून वगळली जातात. अधिक विनात्रुटी पार पडते. या मोहिमेचे मुख्य घोषवाक्य कोणताही मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही आणि कोणताही अपात्र मतदार मतदार यादीत समाविष्ट होणार नाही. हे सर्व फक्त देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाचा मतदाराचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी सुरू आहे. म्हणून योग्य ती माहिती देऊन अधिकाऱ्यांना सहकार्य करा. धन्यवाद.